पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आज सकाळी सकाळी ना सरकार आलती आमच्या घरी आणि आल्या आल्या त्याने दीप्याचा फोन फोडला। आम्हाला धमकी दिल्या की इथून पुढे आपण त्यांच्या घरातल्या कशात काय पडली तर आमचं काय खरं नाही। म्हणले मी मुकादम या गावचा रस्त्यांची लई मोठी मोठी कामं करत असते आणि रस्त्यावरच्या कुठल्या खड्ड्यात काय गाडलेलं असतंय ते फक्त मला माहित आहे। काकी तुम्ही त्यांचं अर्जुन मी हे सगळं तुला आल्याला सांगणार होते पण अरे एकतर अर्णवचा बर्थडे होता आणि सगळेच होते तिकडे म्हणून मग मी काय बोलले नाही काकी मला जर माहित असतं ना तर मीच नसते आले। हो ग आमच्या आपल्याला खरंच काय कळत नाही ग लई भोळी आहे ती म्हणून तू फोन केल्यावर मी ती लगेच दवाखान्यामध्ये यायला निघाली होती। आता मला सांग किती बी झालं तरी तू जा तुझ्या सासरच्यांमधला मुद्दा आहे ना ग पण इना करण्यात आप्पी ना आम्ही भरडले जातोय। नाही काकी हे बघा तुम्ही अर्जुन तू मला सांग त्या अर्णवचा बर्थडे इथं केलास आमच्या घरी त्याच्याऐवजी तुमच्या घरी का नाही केलास? मला तर माहिती आहे सगळं काकी आता घरी तुम्ही दोघं बी बरोबर बोलताय माहित आहे मला सगळं पण अरे या तिनाकारानं आम्हाला कशा पायी वाढताय हा आधीच आमच्या घरावर ना आप्पीवर काही कमी चिखलफेक नाही झाल्या तिला लग्नासाठी मुलगा मिळत नव्हता इतके दिवस आता त्याचं जरा कुठं काय होतंय तर होऊ दे की। नाही काकी मला वाटतंय ना या सगळ्यामुळे आप्पीच अजून लय भारी होणार आहे। बस तुम्हाला दोघांना बी सांगते आम्ही लई गरीब माणसं आहोत त्याच्यामुळे आम्हाला ह्याच्यात नका ओढू। आमच्या आप्पीला खरंच काय कळत नाही लई भोळी आहे ती जरा कुठं काही चुकीचं होतं असं वाटलं ना की जाऊन लगेच पटकरून बोलून येते पण तुम्हाला तरी कळतंय ना मग मग नका ना ओढू आम्हाला ह्याच्यात। तुमचं काय तुम्ही दोघं जण एका घरातल्यात आज न उद्या एकत्र याल पण मग आमचं काय आम्ही काय करायचं कुठं जायचं आम्ही? काकी आमचं चुकलं। पियू तुला दरवेळेला हेच बोलतेस बघ आणि मग जरा कुठं काय झालं ना की आप्पीलाच बोलवतेस। मागच्या टायमाला वडली तेव्हा बी हेच केलंस तू त्यानंतर किती काय काय झालं ग हा पण तू तुझं घर सोडून गावामध्ये येऊन राहिलीस त्यांनी प्रश्न सुटतात का सांग बघू? तू तुझ्या घरी जाऊन का नाही राहत पियू? अहो काकी कुठे टेन्शन घेताय तुम्ही किरकोळ विषय नाही अर्जुन तू थांब तू सांग मला पियू का नाही राहत तुझ्या घरी जाऊन? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मी गप्प जाऊन संसार करावा सासरकडची लोक जे काय म्हणतील ना ते ऐकून घ्यावं। बघा आता ही पोरगीच्या स्वतःच्या सख्या आई बाबाचं ऐकत नाही तिथं माझं ऐकणार आहे? मला पटतंय काकी तुमचं मी नाही पडणार आता या सगळ्यामध्ये। आता तो आमचा दिप्यासारखा फोन करतोय कुठं आणून द्यायचं त्याला फोन कारण नसताना त्याचा फोन फोडला त्यांनी काय चुकी होती त्याची? आता त्याला नवीन फोन घेऊन द्यायला परवडणार आहे आम्हाला म्हणून म्हणते तुम्ही लांब राहा आमच्यापासनं पाहिजे तर मी हात जोडते तुमच्या पुढं। अहो काकी तुम्ही हात मग काय करू मी अर्जुन तूच सांग काय करू मी? नाही मला मान्य आहे तू आम्हाला दरवेळेला लई मदत केली आहेस पण मग आता फक्त एवढी एक मदत कर माझ्या पोरीपासनं लांब राहा। खरं तर माझं चुकलं काकी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे माझं कोण नाही आहे ना काकी इकडे म्हणून मी एवढ्या तेवढ्या गोष्टींसाठी आपलीकडे येत असते पण आता इथून पुढे नाही येणार। ठीक आहे आता एवढं काही बाई करून त्या पोराला मिळवलंच आहेस तर काळजी घे त्याची आणि हो अर्णवला बाहेर पाठवून देते। भाऊजी अहो काय करायचं तेच कळत नाहीये मला। अहो वहिनी तुम्ही कुठे टेन्शन घेताय तुम्ही नका लोड घेऊ आरूचा आवरून या बाहेर तुम्ही। भाऊजी माझी नाही हो मला आप्पीची काळजी वाटते काकींचं काहीच चुकीचं नाहीये। भाऊजी मला एक सांगा आप्पी जर पोरगा म्हणून जन्माला आली असती तर असंच वागले असते का हे सगळे? कशाला पोरगा पाहिजे आप्पी पोरगी आहे ना तीच बरी आहे मस्की आपल्या सरकारला पूर्ण उरती आहे। आणि तुम्हाला सांगू का वहिनी आपल्या अख्ख्या गावातच नाही अख्ख्या तालुक्यातच नाही अख्ख्या दुनियेत सरकारला कोण लढणार असेल ना तर ती फक्त आणि फक्त आप्पी आहे बाकी कोणाचं काम नाही ते। तुम्ही नका लोड घेऊ जास्त तुम्ही जावा आरूचा आवरून या। घेते मी। येणार का? नाही नाही या की तुम्ही खाऊन तळलेला असं पण खात नाही जास्त। नाही मला आवडते तळलेले पदार्थ। केक घ्या ना पाहुणं प्लेट मोकळी चांगली दिसते का? घेतो ना। म्हणून ही सफारी मगासपासून तळलेले वेपर खाती होय माग।
म्हणजे तुम्ही काही नुसते बांगडे भरले का काय? सरकार तिकडे सगळी बारकी पोरं होती, कल्ला केला त्यांनी. ती बारकी होती ना, तू तर बारका नव्हतास ना, तुला कळत होतं ना, मग आणायचं उचलून तसाच. सरकार आरो आजारी येतात. ठेव तुमची निस्ती कारण द्या, निस्ती कारण द्या. खरं तर हे सगळं अर्जामुळे झालंय. मी काय करून आणला असतो हो त्याला, पण त्यो मला काय म्हणला माहितीये, मी तुझा भाऊ म्हणून नाही, तुला पोलीस म्हणून सांगतोय. पण तुम्ही काय भरलात? घाबरलो नाही मी. हा उगाच तिकडे तमाशा होईल म्हणून काय बोललो नाही. हाय का तो घरात? हाय का घरात त्यो? अहो तुम्ही जरा थांबा बघू, थांबा. थांबू आणि काय करू? नुसतं बघत बसू? त्यो माझ्या घराची वाट कशी लावतो हे बघत बसू? तसं नव्हं, ते नाही म्हणत मी. मग काय म्हणताय? हे बघा, मी बोलते त्याच्याबरोबर, मी बघते काय करायचं ते. आता तू काय बघणार? सरकार आईला साधं समजू नका. माहितीये मला ती काय होती, पण आजकाल शिळीच्या दुधात भिजवलेली नुसती बाजरीची भाकरी ना चमचमीत ना झणझणीत. एवढ्यात मी गप्प बसत होते, पण जेव्हा गोष्टी घरावर आणि माझं घर तुटण्यावर येतात ना, तेव्हा मी काय अशी बसून राहणार आहे वय? अशा वेळेला मी काय करू शकते ह्याची तुम्हाला चांगलीच कल्पना आहे. ते काय करायचं ते मी बघते, पण अर्जुनच अर्णवला घरी आणतोय का नाही ते बघा. काय करायचे ते करा, पण पुढच्या 2 दिवसात अर्णव आपल्या घरात पाहिजेत. अहो, येणार म्हणजे येणार, मी गॅरंटी देते. आलेच मी. हात माझा अजूनही मऊच आहे, कानाखाली काही बोट उठलेली नाही दिसत. निघा. हा काय म्हणतोय? अरे तिच्या आईशी भांडलास का काय? अरे अर्जा, आयुष्यात आगीशी खेळ, पण सासूशी ती बी लग्नाच्या आधी. अरे अजिबात भांडायचं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. अहो कदम, मी कशाला भांडायला जातोय त्यांच्याशी? उलट त्याच मला म्हणले आप्पीपासून लांब राहा म्हणून. काय? कशाला? अहो कदम, मी बर्थडेला गेलो होतो ना, तेव्हा त्यांचं असं म्हणणं आलं की हा तुझ्या घरच्यांना आवडत नाही तर तू कशाला येतो, बरोबर ना? हा तेच. कुणाला बोलून काय बोलू असं झालंय मला. आणि ते आप्पी त्यात म्हणत होते तुमचं घर घर नाही, जेल आहे जेल. तिचं तरी काय सगळं चुकतंय असं म्हणता येईल का? एवढी वर्ष आत्याला कोंडून ठेवलेच ना आपण. बरं सरकारला कोणी सांगायचं? ते ऐकतात का कुणाचं? माझं तर डोकंच चाला ना. आणि त्यात तिच्या घरची मागा लागले तिच्या लग्नाची. ते पोरग आलं होतं मागच्या आठवड्यात भेटायला तिला बघायला घरी. ते रोज घरी जेवायला येते. आता अजून काय व्हायचं राहिले? मला तर बोलाय बी कसं तरी वाटतं. मी आप्पीला आप्पीला गमावणार तर नाही ना उगत? नाही गमावणार. पण तुला अर्णवला परत घरी आणावं लागेल. अगं पण काके, अरे काही चुकीचं बोलत नाही मी. परवा त्या पोरीचीच चुकी होती. मला सांग अर्जुन, त्या पोरीला कोणी सांगितलं होतं र त्या वंसांच्या खोलीचं दार उघडायला आणि साखळ्या सोडायला? कारण आपण खोटं बोललो. तू दिलेल्या वचनामुळे मी खोटं बोललो. आणि त्या दिवशी सरकार पण बोलले की आत्याला दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे म्हणून. हे बघ, त्या घरातच राहतात ना व, काय होत नसते त्यांना. हो बहिणी, असं काय बोलताय तुम्ही? भाऊजी, मी काय चुकीचं बोलत नाही. अहो ह्यातलं काहीच झालं नसतं ह्यानं जर त्या दोघींना घराकडे बोलवलं नसतं तर. जाऊ दे, आता जे झालंय ते झालंय. अर्जुन, अरे आजवर आपण आरूची केवढी काळजी घेतो. काय तर चुकीचं वागलो का त्याच्याशी? अरे कोणीच चुकीचं वागत नाही आपल्या घरातलं. मग की त्याचा बर्थडे होता, निदान बर्थडेला तरी तू घे आता तिचीच बाजू. अरे एवढी वर्ष तू नव्हतास, मी होते. अरे ती सुजेला सांगायची आपलं आपलं वेगळं राहू म्हणून, आणि त्या ह्याच्यातला हिस्सा माग म्हणायची. हा काकी. अर्जुन, हे बघ, ती जेव्हा घर सोडून गेली की नाही तेव्हा मागं वळून बघितलं पण नाही पोराकडे. तिनं एकदा पण नाही बघितलं. अरे तेव्हा पण तो लहानच होता ना. अरे मी आणि रुपालीनं त्याला माया लावली, त्याला मोठं केलं, त्याची काळजी घेतली.
आणि आता हिला मायाचा पाना फुटला होय परत. अर्जुन, मला बी वाटते अर्णव आपल्या घरात आला ना तरच आपल्या घराची शांतता परत येईल. आणि वहिनी म्हणतात तसं आपण त्याची काळजी घेतोच आहे की. हे बघ अर्जुन, अरे मला तुझी पण काळजी वाटतेच की. हे बघ, तुला ती पोरगी आवडती हे खरं आहे, अरे पण हे सरकारनं कोण आणि कसं सांगणार? त्या पोरीनं जर अर्णवला परत घरात आणून सोडलं आणि तू पण इथं असलास तरच काय तर होऊ शकते बघ. तेव्हा बघ काय करायचं ते. हा? काय बापू? जरा मला तुझ्याशी बोलायचं. बोला की. बस की. आप्पे, जे काय झालं त्याच्यात कोणाची चूक आहे बरं? बापू, माझी चुकी होती, सॉरी. बघ, तू सॉरी म्हणावं म्हणून बोलत नाहीये मी, पण मला सांग, तू आम्हाला काय सांगितलेलंस? पियूच्या घरी जाते झोपायला म्हणून, आणि तुम्ही गेला कुठं? तिकडं. ते बी असं? अहो बापू, ते साधा आरूला भेटू देत नव्हते, मग काय करायला पाहिजे होतं? हा, म्हणजे इथं आमचा जीव गेला तरी बी चालेल, पण तू काय लष्कराच्या भाकऱ्या बाजूचं सोडणार नाहीस, हाय का नाही? अगं मम्मी, तू अशी का बोलतेस? काय वेगळं बोलती मम्मी? अगं ते सरकार, आमदार, त्यांच्याकडे काय ग? त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, माणसं आहे, त्यांच्यापुढे आपण म्हणजे कोण? मग बापू, आपण नेहमी गप बसायचं का हो? अगं पण तू गप कुठं बसतेस? आधी त्या शेंशामुळे अख्ख्या गावासमोर फ्लेक्स लागला, अख्ख्या गावासमोर त्या यशा काकांनी शेंशा म्हणून मार खाल्ला, आणि आता हे सरकार. अजून काय व्हायचं बाकी आहे? तरी नशीब त्या पृथ्वीनं त्या शेंशाचा विषय बंद केला, पण तो कोण आहे हा प्रश्न अजून तसाच आहे. मी तुला काय म्हणलेलं आप्पे, असं प्रत्येकाशी भांडत बसलीस तर कसं होणार? अगं त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी मिळवलं पाहिजे. हा, आपण कलेक्टरच्या खुर्चीत बसलं पाहिजे, मग तुझं ऐकतील सगळे. हो बापू, पण मी मुद्दामून नाही करत हो. अगं मला कळतंय आप्पे. आता पियूताईकडे बघितल्यानंतर तुला वाटलं असेल तिनं पोराला भेटावं म्हणून तू गेलीस, पण मला सांग त्याचे परिणाम काय झाले ग? आणि तुला असं सारखं सारखं बोलायला मला बी नाही बरं वाटत बघ. पण अगं तू घरातनं बाहेर गेलीस ना की मग टेन्शन यायला लागतं की आता काहीतरी नवीन भानगड करून येणार म्हणून. आणि आप्प्या, अगं तुझी परीक्षा जवळ आली ना बाळा, मग या सगळ्या भानगडीत नको पडूस. तू अभ्यास कर फक्त. आणि आप्पे, अगं ते संकल्पराव ते लई चांगले आहेत बघ, तू त्यांचा विचार कर. बापू, मी अभ्यास करते आणि मी नाही पडणार या सगळ्यात. येते. हे बघ आप्प्या, आम्ही तुला बोलतोय म्हणून त्याचा लई विचार करत बसू नकोस. मन लावून अभ्यास कर बाळा. भया, ह्या पोरीच्या डोक्यात काय चाललेलं असतंय ना, काहीच कळत नाही. आज तर यो शहेनशाह कोण आहे हे कळलंच मला. घ्या रॉकेटराव. नको, आता मला दारू नको, मला लय दारू झालेली आहे, नको. तुमच्या पाया पडतो. यो शेवटचा आहे. आता शेवटची बरं का, परत नाही द्यायची, मला शपथ आहे तुम्हाला. बोला, कोण आहे यो शहेनशाह? कोण आहे? मला वाटतं त्या टिटवीचा आयटम येतो फिक्स मध्ये. टिटवी? ती वडा बोलायची आप्पी. ए, अपर्णा. काय? अपर्णा? अपर्णा. हे बासा सकना दे ना तू मला. ए यार, याचा सोड. ए, त्याला वाटलं असं ती शेव आहे, शेव. विषय बदलायचा नाही, विषय बदलायचा नाही. कोण आहे शहेनशाह? कोण आहे? तेच तर नाही ना माहिती. जर माहिती असतो ना कोण आहे शहेनशाह तर ना त्यो. अहो, त्या दिवशी तिकडं
फ्लेक्स लावलं होतं की एवढा मोठा चौकात. तो फ्लेक्स कोणी लावला माहिती का? कोणी? मी म्हणजे रॉकेटनी. आपी लो शेंशा. पण ती वाचली रे, त्याने वाचवलं तिला. नाहीतर त्या दिवशी बापू अटॅकनी गेला असता. अटॅकनी. कुणी वाचवलं तिला? अर्जुनने. पोलीस म्हणून गावात ड्युटी घेतली आणि आल्या आल्या पहिल्याच दिवशी फ्लेक्स पाडला. इथं बॅनर लावलेला सगळ्यांनी बघितला, पण कुणी लावलाय हेच नाही बघितलं. ए बाबा, तू आज पोलीस होऊन आला. तेव्हा आठवलं ना, मला असा संताप होतो ना, असा त्रास होतो मला. तुम्ही भरा माझी दारू भरा, असा राग येतो ना मला. पण कोण आहे? कोण शहेनशाह? अहो जास्त नाही ना माहिती. जर माहित झालं ना शहेनशाह कोण आहे. अहो त्यानं रॉकेटला पण भोंगळा केला होता. शिट्टी काढली होती त्याची. भोंगळा काऊन केला? ते ओढली नेत्याने उससे की नेत्यांनी त्या टिटवीची वड निवडली. मग आता नेत्याला मारायचं ना, तर मग बुवा त्या नेत्याला गावात कसं बोलवायचं म्हणून मध्ये घातला त्याचा पंटर. त्याचा पंटर म्हणजे कोण? मी म्हणजे रॉकेट. आणि मग तर ऐका, कोणाला सांगायचं ना मी काय बोलतोय ते. अजिबात नाही बोल. नाही तर मग रायटिंगला सॉकेट आणि फायटिंगला रॉकेट. मग बघा तर त्या रॉकेटला तो गेला तलावात घेऊन, आणि मग त्या तलावात त्या रॉकेटला असं फेकलं, अशी चड्डी काढली, असं भोंगळ केलं त्याला. भोंगळ. त्याला सुट्टी देणार नाही मी. म्हणजे रॉकेटला नागडा केला. नागडा. त्या अर्जुननी शहेनशाहला पकडलं नाही का कधी? वाचवलं. नुसतं तिलाच वाचवायचं, दुसरं काही कामच नाही त्याला. अर्जुन आला की शहेनशाह गायब, आणि शहेनशाह आला की अर्जुन गायब. असं का म्हणून हसले? घ्या चिकन बिकन घ्या, नुसतंच पेत आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? काय? 1+1 म्हणजे किती? 2. नाही, 1+1 एकच. शहेनशाहचा अर्जुन आहे आणि अर्जुनच शहेनशाह आहे. हे गणित तुम्हाला कधीच कळणार नाही. या कुत्र्यांना खाऊ घातलं, त्याचा काहीतरी फायदा झाला. अर्जुन उर्फ शहेनशाह, रिश्ते में तो तुझा बाप लागतो. कसा ते कळेल लवकरच. शपथ अर्जुन, केवढ्या डचकले मी. तू काय करतोयस इथं? खुळायस का तू? मी खुळाय का तू खुळी आहेस? मेसेज करून मला बोलून घेतलंय आणि मी खुळाय का? काय? मी मेसेज केला तुला? मी कशाला करू मेसेज? खाली खाली.
एक ते थंडी गाठ्याचं बोलून घेतलंय मग तुम्ही कशाला मेसेज केला इकडे इकडे मी आई शपथ, अरे मी खरंच नाही केला मेसेज. मग तुझ्या नंबरवरून कुणी मेसेज केलाय आप्पे? मला काय माहिती. मी केला मेसेज.